पुढील 2 दिवस विदर्भ वगळता राज्याच्या उर्वरित भागामध्ये हलक्या तर मध्य महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। तर पूर्व विदर्भापासून दक्षिण कोकणपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झालाय। मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। नागपूरच्या पूरग्रस्त भागामधील 7,000 पंचनामे पूर्ण करण्यात आलेत आणि आतापर्यंत 3,500 पूरग्रस्तांना धान्य किट वाटप करण्यात आलं असून जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर स्वतः पूरग्रस्त भागात फिरून आढावा घेत आहेत, तर जिल्हा प्रशासन आणि मनपाच्या 55 टीम्स घरोघरी जाऊन पंचनामे करत आहेत। पावसानं मावळ तालुक्याला झोडपून काढलंय, त्यामुळे आता गणेशोत्सवाचे देखावे पाहण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच धांदल उडाली आहे। पावसाचा जोर आजही कायम राहण्याचा अंदाज आहे। पुणे शहराला मुसळधार पावसानं झोडपलं आणि त्यामुळे आता शहरात काही ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडल्यात आणि या पावसामुळे रस्त्यात अनेक ठिकाणी पाणी सुद्धा साचले। त्यामुळे आता देखावे बाहेर पाहण्यासाठी जे बाहेर पडतायत नागरिक त्यांची तारांबळ उडाली आहे। तर नागपूरकरांची पाण्याची चिंता अखेर मिटली। शहराला पाणीपुरवठा करणारी तोतलाडोह, खिंडसी, कामठी, खैरी हे तीनही जलाशय तुडुंब भरले, तर विदर्भामधील मोठ्या, मध्यम, लघु जल प्रकल्पात 85% जलसाठा जमा झालाय आणि त्यामुळे आता उन्हाळ्यात नागपूरकरांना मुबलक पाणी मिळणार आहे। पुणे जिल्ह्यातील दौंड शहराला मुसळधार पावसानं झोडपलं असून त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलं होतं आणि या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। तर गोंदिया जिल्ह्यातील जुर्नी मोरगाव तालुक्यामधील इटाडोह धरण हे आता 100% भरलं असून त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी धरणाला भेट देत जलपूजन केलं। जलयुक्त शिवार योजनेतील बोडी, मामा तलाव इत्यादींमध्ये जवळपास 100% जलसाठा आता आहे। हंगामातील शेवटच्या सत्रात आलेल्या पावसानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय। तर जून ते सप्टेंबर या दरम्यान राज्यात झालेल्या पावसामुळे आतापर्यंत केवळ 71% उपयुक्त जलसाठा तयार झाला असून गेल्या वर्षाच्या तुलनेत हा साठा तब्बल 20% कमी आहे। मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर विभागात केवळ 35% पाणीसाठा असून त्यामुळे आता शेतीच्या सिंचनासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे। संभाजीनगरमधील पाणीपुरवठ्यातील विघ्न कमी होताना दिसत नाहीयेत, कारण जलवाहिनीचा वॉल फुटल्यानं शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झालाय, तर पाणी सोडण्याचं वेळापत्रक कोलमडलं असून त्याचा फटका नागरिकांना बसणार आहे। जळगाव जिल्ह्यामधील यावल तालुक्यातील ज्वारी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। त्यासाठी कृषी विभागानं उपाययोजना करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। तर लातूर शहरामध्ये पडणाऱ्या संततधार पावसामुळे वातावरण आल्हाददायक बनलंय आणि शहरावर धुक्याची चादर पसरली असून नागरिक त्याचा आनंद घेताना दिसतात। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर लातूर जिल्ह्यात पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकरी आणि नागरिक सुखावले। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली इथं ढगांच्या गडगडाटासह दमदार पाऊस झालाय। जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत असून जिल्ह्यात पुढील काही दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। तर कोकणासह महाराष्ट्रातील विविध भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात मुसळधार पाऊस कोसळलाय। सखल भागामध्ये पाणी साचल्यामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली गेलेत। कांदा प्रश्नावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेली बैठक ही निष्फळ ठरली आहे। कांदा प्रश्नांवर मुंबईतील बैठकीमध्ये अद्याप तोडगा निघालेला नाही आणि त्यामुळे आता व्यापारी आज लिलावात सहभाग घेणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे। दरम्यान नाशिकमधील व्यापारी या प्रकरणी पुन्हा बैठक घेऊन चर्चा करणार आहेत। तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारामध्ये नाफेड आणि एनसीसीएफ यांनी थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करावी अशी लोकप्रतिनिधींची मागणी आहे। या संदर्भात दिल्लीमध्ये 29 सप्टेंबरला बैठक घेत योग्य तो निर्णय घेण्यात येईल असं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलंय आणि या बैठकीस राज्यातील काही मंत्री उपस्थित राहतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापूस आणि सोयाबीन पिकाचं किडीमुळे आता अतोनात नुकसान झालं, त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 75,000 रुपये मदत द्या
अशी मागणी काँग्रेसनं केली आहे। यासाठी आता वणी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देत चढलेले कपाशीचं बोंड आणि सुकलेले सोयाबीन अधिकाऱ्यांना दाखवत शेतीचे पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली आहे। तर अजित पवार गटाची आज मुंबईमध्ये बैठक पार पडणार आहे। मुंबईतील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली गरवारे क्लब हाऊस इथं ही बैठक पार पडेल। कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या दर्शन मंडपासाठी शेतकरी संघाची इमारत ट्रस्टनं घेतली आहे आणि यावरून शेतकरी संघाचे सभासद जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत। आशिया खंडातील सहकारातील सगळ्यात मोठा संघ बंद पडण्याचा प्रयत्न प्रशासन करत असल्याचा आरोप शेतकरी संघानं केलाय। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। यावेळेस त्यांच्यासोबत खासदार सुनील तटकरे, पार्थ पवार उपस्थित होते आणि दोघांनी लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होत प्रार्थना केली आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुंबईतील सिद्धिविनायकाचं सुद्धा दर्शन घेतलं। सिद्धिविनायकाची मनोभावे प्रार्थना त्यांनी केली आहे आणि यावेळेस त्यांच्यासोबत सुनील तटकरे आणि पार्थ पवार उपस्थित होते। तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी कुटुंबासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं। भक्तिभावानं त्यांनी वर्षा या निवासस्थानी प्रतिष्ठापना केलेल्या बाप्पाची पूजा अर्चा केली। तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे डायरेक्टर अनंत अंबानींनी न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाचं दर्शन घेतलंय। अनंत अंबानींनी बाप्पाची मनोभावे पूजा करून आरतीही केली। राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येतोय। बुलढाण्यामधल्या खामगावात विठ्ठलाच्या रूपात बाप्पाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे। गणेशाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होतीये। अभिनेत्री रिंकू राजगुरूनं पुण्यामधील दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेत आरती केली। यावेळेस तिला पाहण्यासाठी भक्तांनी एकच गर्दी केली होती। तर थायलंडमधील महिलांनी दगडूशेठ गणपतीची आरती केली। पुणे मुंबई एक्सप्रेसवे लगत असलेल्या किवळे गावातील बापदेव मित्र मंडळानं राजस्थानी महालाचा देखावा साकारलाय। तर किवळे गावचा राजा म्हणून इथला गणपती प्रसिद्ध आहे आणि दरवर्षी हे मंडळ भव्य दिव्य देखावे साकारत असतं। दापोलीच्या ओमसाई मित्रमंडळानं गणेशोत्सवामध्ये अन्नाचं महत्त्व सांगणारा देखावा साकारलाय। एकीकडे देशातील गोरगरीब गरजू लोकांना अन्न मिळत नाही, तर दुसरीकडे गर्भश्रीमंत लोक अन्नाची नासाडी करत ही परिस्थिती बदलली पाहिजे असं विदारक चित्र या देखाव्यातून दाखवण्यात आलंय। गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिकेच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे। तर शहरातील पांझरा नदी किनारी 10 ठिकाणी गणपती विसर्जनाची सोय करण्यात आली असून घरगुती गणपतीसाठी 15 कृत्रिम हौद तयार करण्यात आले आणि विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीनं 200 जणांचं पथक कार्यरत राहणार आहे। तर मध्य रेल्वेनं अनंत चतुर्दशी निमित्तानं प्रवाशांसाठी 10 विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतलाय। 28 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत सीएसएमटी कल्याण, ठाणे, बेलापूर दरम्यान विशेष लोकल धावणार आहेत आणि यंदा पनवेलपर्यंत लोकल सेवा उपलब्ध नसल्यानं प्रवासी भाविकांचे हाल होणार आहेत। पुणे शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूक उद्या सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होणार आहे। त्यामुळे वाहतूक पोलिसांनी मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गासह परिसरातील 17 रस्ते सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी सकाळी 7 पासून टप्प्याटप्प्यानं बंद करण्याचा निर्णय घेतलाय आणि 10 ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे। गणेश विसर्जन आणि ईदच्या पार्श्वभूमीवर एसआरपीएफ, सीआरपीएफच्या जवानांनी संभाजीनगर शहराच्या संवेदनशील भागातून पथसंचलन केलंय। पोलिसांनी 18 वाहन आणि पोलीस बँड पथकासह शहागंज ते क्रांती चौक असं 4 किलोमीटरचं पथसंचलन केलंय। यावेळी शहरातील रस्त्यांवर पावसामुळे पाणी साचलं होतं, तर या साचलेल्या पाण्यातूनच पोलिसांनी पथसंचलन केलं। गोंदिया शहरात सध्या ईदची तयारी जोरात सुरू आहे आणि शहरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आली आहे। मोहम्मद पैगंबरांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी शहरातील मुस्लिम बांधव सज्ज झाले। तर पुण्यामधील लवासा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियाविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश देण्याची मागणी करत याचिका करण्यात आली आहे। तक्रारदार नानासाहेब जाधव यांनी ही याचिका केलेली असून या प्रकरणी
मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. मंत्रालयातील प्रवेशाचे नियम आणखी कठोर करण्यात येणार आहेत. मंत्रालयामध्ये प्रवेश मिळण्यासाठी पूर्वनोंदणी करूनच वेळ घ्यावी लागेल आणि ज्या विभागामध्ये काम आहे त्याच मजल्यावर अभ्यागतांना प्रवेश देण्यात येणार असून पिशवी, बॅग किंवा 10,000पेक्षा अधिक रक्कम मंत्रालयात नेता येणार नाही. लोकसभा निवडणुकांच्या आधीच धुळे जिल्ह्यात वातावरण तापायला सुरुवात झाली आणि ज्यांना भारतीय जनता पक्षच माहीत नाही ते पक्षात येऊन उमेदवारीचं स्वप्न बघतायत. रिटायरमेंट म्हणजेच राजकारण नव्हे असं म्हणत धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांनी नाव न घेता प्रतापराव दिघावकरांना टोला लगावलाय. तर भ्रम निर्माण करत कल्पोकल्पित बातम्या पसरवण्याची काहींना सवय असल्याची टीका त्यांनी केली आहे. सप्टेंबरमध्ये अधूनमधून होत असलेल्या पावसामुळे हिवताप आणि डेंग्यूच्या डासांसाठी पोषक वातावरण तयार झालंय. त्यामुळे आता या महिन्यामध्ये डेंग्यू आणि हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत मागील 4 महिन्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 25 सप्टेंबरपर्यंत मुंबईमध्ये हिवतापाचे 1068 तर डेंग्यूचे 1031 इतके रुग्ण सापडले. महारेरानं जानेवारी महिन्यात नोंदवलेल्या 746 प्रकल्पांपैकी 388 प्रकल्पांची नोंदणी स्थगित करतानाच बँक खाती सुद्धा गोठवली आहेत आणि त्यामुळे आता या काळात संबंधित प्रकल्पातील विकासकांना जाहिरात तसंच विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर या आदेशाचं उल्लंघन केल्यास महारेराकडून कारवाई केली जाणार आहे. राज्यभरातील ज्या उमेदवारांनी तलाठी भरती परीक्षा दिली त्यांना 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत उत्तरपत्रिका पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि उत्तरपत्रिका पाहण्यासाठी संबंधित उमेदवारांच्या ऑनलाईन लॉग इनमध्येच सोय करण्यात आली आहे. तर उमेदवारांना काही हरकत असल्यास ती परीक्षा घेणाऱ्या कंपनीकडे नोंदवता येणार आहे. तर दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी आरोपी सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. दरम्यान न्यायाधीश MG देशपांडे यांनी निकाल राखून ठेवलेला असून आज निकाल दिला जाणार आहे. आता त्यामुळे सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांना दिलासा मिळणार का हे पाहावं लागेल. IRS अधिकारी समीर वानखेडेंनी CBI विरोधात हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. तर विधिज्ञ आबाद पोंडा वानखेडेंची बाजू मांडणार असून आज युक्तिवाद केला जाईल आणि 29 सप्टेंबरला महाधिवक्ता तुषार मेहता CBIची बाजू मांडणार आहेत. तर कॉर्डिलिया क्रूज प्रकरणी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत CBIनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी वानखेडेंनी याचिका दाखल केली आहे. तर मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यामधील आरोपी तहव्वूर राणा याच्या आरोपपत्रावर सुनावणी आहे आणि या प्रकरणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम युक्तिवाद करणार आहे. मुंबई गुन्हे शाखेनं सुमारे 405 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय आणि ज्याची न्यायालय दखल घेणार आहे. देहूमध्ये भागवत पारायण कार्यक्रमानिमित्तानं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी हजेरी लावली होती. यावेळेस त्यांच्यासोबत वारकरी संप्रदायाचा बंडातात्या कराडकर उपस्थित होते आणि यावेळेस मोठ्या संख्येनं वारकरी बांधवांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. स्वच्छता अभियान केवळ कागदावर न राहता त्याला चळवळीचं स्वरूप आलं पाहिजे आणि यासाठी स्वच्छता पंधरवडा अंतर्गत 1 ऑक्टोबरला प्रत्येकानं आपला 1 तास स्वच्छतेसाठी द्यावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय आणि सोबत 15 डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा आणि मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा राबवण्यात येणार असल्याची घोषणा शिंदे यांनी केली आहे. तर जळगाव जिल्ह्यामधील यावल तालुक्यातील चितोडा इथं विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं असून एसटी थांबवली नाही म्हणून हे आंदोलन करण्यात आले. तर त्यानंतर पोलीस निरीक्षक आणि एसटी आगारातील वाहतूक नियंत्रकांनी धाव घेत विद्यार्थ्यांना दिलेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. आणि या बातम्यांचं बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततो. इतरही बातम्या पाहणार आहोत तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत.